आज मार्केटमध्ये पाहिले तर झेंडू आणि डाळिंबची मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर घसरण देखील मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. कोथिंबीरचे हाल देखील आपल्याला कायम पाहायला मिळतात. इतर काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मार्केटमध्ये दिनांक 3 ऑगस्ट 2026 वार सोमवार गुलटेकडी मार्केट पुणे. आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहूयात. झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज झेंडूसाठी झालेली पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल येते 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या तसेच भिजलेल्या झेंडूसाठी दर पाहायला मिळतात. आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला दरावरती आज झालेला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटी सर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल येते 30 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात. पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी साधारणतः दर येते 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतात. गोलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 140 ते 150 रुपयापासून देखील गोलछडीचे दर पाहायला होतात. रज गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पाहायला होतात. कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 5 रुपयापर्यंत हलके माल येते 3 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर गोल्डन देजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलके माल येते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. तर पिंगळीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी 20 ते 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. निवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 60 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला होतात. आवक पाहिले तर आज साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला होतात. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर आणि गोळी साईजमधील कांदा असेल तर साधारणतः 24 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला होते. एखाद दुसऱ्या बक्कसाठी 26 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतात. तर सरासरीमध्ये जर पाहिले साधारणतः 22 ते 23 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला होते. तर बदले माल जे ते साधारणतः 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान, तर मोठ्या साईजमधील बदला माल असेल तर 16 ते 17 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील कायम असल्याचा परिणाम कांद्यांच्या दरावरती स्थिरता कायम पाहायला होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कवळ्या आल्याची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. कवळ्या आल्यासाठी साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळे आले विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये आले जर असतील तर साधारणतः 100 ते 110 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये आले विक्री होताना पाहायला होते. हलके माल जे ते 85 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला होतात. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये पाहिले तर मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. विलायती कोथिंबीरचे दर जर बघितलं तर साधारणतः 1 रुपयापासून ते 3 रुपयाच्या दरम्यान विक्री होताना पाहायला होते. आवक बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण कायम पाहायला होते. मेथीची आवक थोडीशी आज मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 7 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. शापूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शापूचे दर ही आपल्याला 5 ते 6 रुपयापर्यंत, हलके माल येते 3 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. हिरवी मिरचीची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये हिरवी मिरचीची आवक भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः स्थिर असलेली पाहायला होतात. जळगावांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे ते साधारणतः 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.
आल्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे जर पाहिलं तर साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला होते. सरासरीमध्ये जर दर पाहिले तर साधारणतः 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 8 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरही थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 40 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होते. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलके मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पाहायला होतात. कारल्याची आवक पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलके मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर पाहायला होते. मिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत हलके माल येते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान चांगले उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर चायना काकडीचे दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे 25 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत पांढऱ्या कारल्यासाठी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्याचे दर पाहायला होतात. भेंड्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंड्यांच्या दरामध्ये सुधारणा पाहायला होते. चांगले माल जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 25 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. डाळिंबचे दर जर बघितलं आज मोठ्या प्रमाणावरती घसरण डाळिंबसाठी झालेले पाहायला होते. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये जम्बो साईजमधील असतील तर साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत आपल्याला या साईजमध्ये या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण आज डाळिंबसाठी पाहायला होते. लहान साईजमध्ये जर माल पाहिले तर 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज सर्वात मोठी आज घसरण डाळिंबसाठी आज झालेली पाहायला होते. लिंबांची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये घसरण आज पाहायला होते. चांगल्या मालासाठी 20 ते 25 तर हलके माल जे 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. गावरान सीताफळाची क्वालिटीनुसार दर जे चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये दर पाहायला होतात. 120 ते 150 रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये दर पाहायला होते. लहान साईजमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये गावरान सीताफळाचे दर पाहायला होतात. सुटकांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जे 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज 1000 रुपयाचं बदल या ठिकाणी पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कुंदन खरबूजची क्वालिटीनुसार दर जे 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 3 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पाहायला होते. सनखरबूजची क्वालिटीनुसार दर जी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.